नमस्कार मंडळी. बघू शकता तुम्ही किती छान बांगडे झाले आहेत. ते मस्त कुरकुरीत असे बांगडे झाले आहेत आणि खूपच टेस्टी झाले आहेत. आज मला बाजारामध्ये मस्त बांगडे भेटलेत, एकदम फ्रेश आणि साईज पण मीडियम आहे. मस्त फ्राय करण्यासाठी, ना छोटे ना मोठे, बरोबर मीडियम साईजचे आहेत. ते मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि आता आपण ते मसाला लावण्यासाठी घेऊया. तर बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहेत ते बांगडे. मस्त असे कटिंग केले आहेत मधून आणि खूप फ्रेशही आहेत. चला आपण आता एक काढून घेऊया आणि मसाले लावायला घेऊया. सगळ्यात आधी आपण त्याच्यावर आहे ना लिंबू पिळून घेऊया. लिंबाने बांगड्याला टेस्ट आहे ना खूप छान येते. तुम्ही जर लिंबू खात नसाल तर तुम्ही कोकम पाणी वापरू शकता. तर आपण लिंबू पिळून घेऊया मस्त. लिंबू पिळून झालं की आपण मीठ घेऊया. 1.5 चमचा मी मीठ घेतलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आणि 3 चमचे मी लाल तिखट घेत आहे, कारण आपले बांगडे जास्त आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या. आणि ही काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मी 1.5 चमचा. आणि 1/2 चमचा मी हळद घेतली आहे. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे पूर्ण मसाले ना आपण चांगले ह्या बांगड्यांना चोळून घेऊया. मस्त एकसारखा मसाला लागला पाहिजे सगळीकडे. आणि याला आहे ना आता आपण अर्धा तास आहे ना ठेवून देऊया मुरण्यासाठी. म्हणजे मसाला आहे ना चांगला सगळीकडे मुरेल आतपर्यंत. अर्ध्या तासांनी आहे ना आता याला कोटिंगसाठी मी घेतलाय बारीक रवा आणि तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट. तर ह्याला छान मिक्स करून घेऊया. बांगडे पण आपले छान आता मुरले आहेत बघा. आतपर्यंत मसाला गेलाय छानपैकी. तर आपण याच्यामध्ये ना आता डीप करून घेऊया. सगळीकडे असा एकसारखा रवा लागला पाहिजे. सगळ्या बांगड्यांना आपण अशा प्रकारे याच्यामध्ये घोळवून घेऊया. आणि झटकून तेलामध्ये आता फ्राय करायला सोडूया. जेवढे मावतील तेवढे सोडा. मी 4च करणार आहे रव्याचे, कारण आमच्याकडे रव्याचे नाही लागत जास्त. असेच बिना रव्याचीच मच्छी आमच्याकडे जास्त खाल्ली जाते. बाकीचे मी असेच फ्राय करणार आहे. बांगडे टाकल्यानंतर आहे ना मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करायचे, कारण आपण जेव्हा रव्याचा वापर करतो ना तेव्हा मंद गॅसवर नाही करायचं, कारण मग तो रवा आहे ना मऊ पडतो. कुरकुरीत होण्यास मदत नाही होत मग मच्छीला. आणि मच्छी पण लगेच फ्राय होते ना, त्याच्यामुळे काय मीडियम टू हाय फ्लेमवरच करून घ्यायचे फटाफट. 2 ते 3 मिनिटं ठेवली एक साईडला की आपण उलटे करून घेऊया. दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायची. परत थोडी उलट सुलट करून. बघू शकता तुम्ही छान आता कलर आला आहे आणि आपले बांगडेही रेडी झाले आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. तर आपले बांगडे फ्राय झाले आहेत, तर आपण काढून घेऊया. हे बघा किती छान झाले आहेत, कुरकुरीत आणि मस्त. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा
आणि तुम्हाला जर लिंबू आवडत असेल ना तर याच्यावर पिळून आहे ना अजूनच त्याची टेस्ट वाढणार. तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला जर आवडली रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.